राज्य सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती। खरं तर पीक विमा हा डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणे अपेक्षित होते। सध्या जानेवारी महिना सुरू आहे आणि जानेवारी महिना सुरू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही। त्यामुळे आता नेमका पीक विमा आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, का राज्य सरकारने केलेली घोषणा ही हवेतच गेली, असे बरेच काही प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून विचारण्यामध्ये येत आहेत। आणि सध्या जर बघायला गेलं तर काही बातम्यांमध्ये असं देखील सांगण्यामध्ये येत आहे की आज पीक विमा जमा होणार, काल पीक विमा जमा झाला, उद्या पीक विमा जमा होणार। परंतु सध्या जर बघायला गेलं तर अद्याप देखील कोणत्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। आता नेमका पीक विमा कधी मिळणार याबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार, कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार, म्हणजेच की कोणत्या मंडळामध्ये पीक विमा मिळणार याबद्दलची सर्व काही माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूयात। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे, किती पीक विमा जमा होणार, तर बघा राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे साधारणतः हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा वाटप केला जाणार आहे। आता सरकारने पीक विमा देण्याची घोषणा तर केली होती, परंतु कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार, कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा जमा होणार, कोणत्या मंडळामध्ये पीक विमा जमा होणार आणि आमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार का, हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। कधी तुमच्या देखील म्हणजेच की कधीपर्यंत तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा आता जमा केला जाणार आहे। आता अनेक शेतकरी विचारत होते की पीक विम्याचे पैसे मिळण्यास उशीर का झाला, याचं मुख्य कारण म्हणजे सध्या जर बघायला गेलं तर राज्यात सुरू असलेली निवडणूक आणि आचारसंहिता आहे। आचारसंहितेच्या नियमामुळे कोणत्याही योजनांचे पैसे सरकारला देत आहेत नव्हते, परंतु आता आचारसंहिता संपल्यामुळे सरकारने नियमांचे पालन करत ही रक्कम आता वाटप करण्याचा मार्ग म्हणजेच की मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता या ठिकाणी एकंदरीत जर विचार केला तर खरं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगाम 2025 चा जो पीक विमा होता तो या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणे अपेक्षित होते। म्हणजेच की डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी जमा करणे अत्यंत आवश्यक होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे म्हणजेच की या ठिकाणी आता आचारसंहिता असेल, निवडणूक असतील, अशा काही कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे या ठिकाणी म्हणजेच की जमा होण्यास उशीर झाला। आता पीक विमा वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही, कारण की आता आचारसंहिता संपल्यामुळे सरकारने नियमांचे पालन करत आता एकंदरीत जर बघायला गेलं तर पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता पीक विमा किती मिळणार, तर बघा राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्यामध्ये येणार आहे। आता काही शेतकऱ्यांना 13,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 16,000, काही शेतकऱ्यांना 17,500, काही शेतकऱ्यांना 32,000 अशा पद्धतीने म्हणजेच की क्षेत्रानुसार म्हणजेच की किती हेक्टर क्षेत्र आहे यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार। आणि सरकारने जाहीर केलेल्या घोषणेप्रमाणे साधारणतः हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे। जर तुमच्याकडे 1 हेक्टर क्षेत्र असेल तर तुमच्या खात्यावरती 17,500 रुपये जमा होतील, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता फक्त पीक विमाच नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या नुकसान भरपाईची रक्कम असेल, रब्बी अनुदानाची रक्कम देखील जमा केली जात आहे। आता तुम्हाला देखील माहितच असेल की राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि याच 31,000 कोटींच्या पॅकेज मधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम असेल, रब्बीच्या पेरणीसाठी रब्बी अनुदानाची रक्कम असेल आणि पीक विम्याची रक्कम असेल, अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल अशी घोषणा सरकारने केली होती। आणि सरकार केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही जमा करण्यामध्ये येत असून आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। परंतु आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे। आता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यामध्ये येत असले तरी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही आणि याचं कारण कोणतं आहे तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी म्हणजेच की काही कामे पूर्ण केली नाहीत। आता सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये येत होते, परंतु शेतकऱ्यांनी काही कामे केले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास अडचण निर्माण झाली। आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सरकारने कोणती कामे करायला सांगितले होते, तर बघा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा।
जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा व्हावेत असं जर वाटत असेल तर सरकारने सांगितलेली 2 कामे करणे अनिवार्य आहे, अन्यथा तुमचे नाव यादीमध्ये असून देखील पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच की आता काय होतं तर पीक विम्यासाठी शेतकरी तर पात्र असतात, परंतु शेतकरी या ठिकाणी सरकारनं सांगितलेली कामे करत नाहीत, त्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नाहीत. आता पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते तुम्हाला करायचं आहे तर बघा, म्हणजेच की नुकसान भरपाईच्या लाभासाठी असेल, रब्बी अनुदानाच्या लाभासाठी असेल, पीक विम्याच्या लाभासाठी असेल किंवा नमो शेतकरी योजना किंवा PM किसान योजनेच्या लाभासाठी असेल तर हे काम करणं अत्यंत आवश्यक आहे. कोणतं काम करायचं आहे तर तुम्हाला KYC करायचे आहे. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पीक विमा म्हणजेच की पीक विम्याच्या लाभासाठी असो किंवा इतर कोणत्याही योजनांच्या लाभासाठी KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही KYC केली आहे की नाही याची खात्री तुम्हाला करायची आहे. जर तुम्ही KYC केलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, परंतु जर तुम्ही KYC केली नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सर्वात अगोदर एक महत्त्वाचं काम करायचं आहे. आजची आज तुम्ही काम करू शकता किंवा 1 ते 2 दिवसांमध्ये हे काम तुम्ही पूर्ण करू शकता. कोणतं काम तर तुम्हाला KYC करावी लागणार आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना KYC कुठे करावी हे माहित नाही, तर बघा काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये म्हणजेच की जवळच्या एखाद्या CSC सेंटरवरती जायचं आहे. तुमच्या गावामध्ये देखील या ठिकाणी CSC सेंटर असतीलच. आता CSC सेंटरवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन CSC सेंटरवरती जे काही व्यक्ती असतील तर त्यांना म्हणजेच की तुम्हाला काय सांगायचं आहे तर आमच्या खात्यावरती म्हणजेच की शासकीय योजनांचे पैसे जमा होत असतात, त्यामुळे आम्हाला KYC ची प्रक्रिया करायची आहे असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणजेच की CSC सेंटरवरती असलेल्या व्यक्तीला म्हणू शकता. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी फक्त 5 मिनिटांमध्ये KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता. KYC करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड असेल ते घेऊन तुम्हाला CSC सेंटरवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता. जर तुम्ही KYC केली असेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही, परंतु KYC केली नसेल तर लवकरात लवकर KYC करून घ्या, कारण की या ठिकाणी KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. जे शेतकरी KYC करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते देखील या ठिकाणी म्हणजेच की लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला समजलं असेल ते म्हणजेच की KYC करणे. आता दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की पैसे हे DBTच्या माध्यमातून जमा केले जात असतात. आता DBT म्हणजे काय तर बघा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजेच की थेट या ठिकाणी लाभ हस्तांतर या प्रणालीच्या माध्यमातून सरकार पैसे वाटप करत असते. आता एकदा सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली की लगेच या ठिकाणी DBTच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात, म्हणजेच की पैसे जमा होण्याचा विलंब होत नाही. सरकारने पैसे पाठवल्यानंतर लगेच या ठिकाणी पैसे DBTच्या माध्यमातून जमा होत असतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करायची आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होतं तर बघा, त्यांच्या खात्यावरती म्हणजेच की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नसतं, त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचं अडचण निर्माण होते. त्यामुळे काय करायचं आहे तुमचा आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा. जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर काळजी करण्याची गरज नाही, परंतु आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर तात्काळ तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे. आता हे करण्यासाठी तुम्ही बँकेमध्ये देखील जाऊ शकता किंवा CSC सेंटरवरती जाऊन देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यामुळे या ठिकाणी म्हणजेच की सोपे काम आहेत, जर केले नसतील तर तात्काळ करून घ्या. तर अशा पद्धतीने हे कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, सरकारनं DBT अंतर्गत या ठिकाणी पैसे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून पाठवण्यामध्ये येत असतात. एकदा ही प्रक्रिया सुरू झाली की साधारणपणे 30 ते 35 मिनिटांमध्ये पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जात असतात. आता एकंदरीत जर म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा, राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. आता राज्य सरकारनं कोणकोणत्या घोषणा केल्या होत्या तर नुकसान भरपाईची रक्कम असेल, रब्बी अनुदानाची रक्कम असेल आणि पीक विम्याची रक्कम देण्याची सरकारने घोषणा केली होती. तर बघा, सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली. तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली असेल आणि जर कदाचित तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी
अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर ई केवायसी करा. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. आणि जर इतर काही तांत्रिक अडचणीमुळे तुमच्या खात्यावरती अद्याप देखील नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तलाठ्याशी नक्की संपर्क साधू शकता. आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर आता पीक विमा नेमका कधी जमा होणार हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार याच जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती समोर आली होती. म्हणजेच की याच जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाऊ शकते. सध्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार याच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली होती आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे साधारणतः 17,500 रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे. पीक विमा कधी जमा होणार तर याच महिन्यामध्ये जमा होणार आहे. याच जानेवारी महिन्यामध्ये पीक विमा जमा होणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे. त्यामुळे जर तुम्ही ई केवायसी केली नसेल तर ई केवायसी करा. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. परंतु सद्यस्थितीला या ठिकाणी म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार, कोणत्या मंडळामध्ये पीक विमा जमा होणार याची यादी अद्याप देखील जाहीर झाली नाही. जशी यादी येईल तशी तुम्हाला लगेच कळवण्यामध्ये येईल. आणि यादी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून म्हणजेच की या ठिकाणी पीक विमा संदर्भातील कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ आला की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. आता कृषी विभागाच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार आता याच महिन्यामध्ये पीक विमा देण्यामध्ये असं सांगण्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे आता या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आणि फक्त पीक विम्याची रक्कमच नव्हे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील जमा केला जाणार आहे. हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार तर बघा सध्या सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना देखील वेग आलेला आहे. आता जो काही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल तो वितरित करण्यासाठी सरकारनं म्हणजेच की कृषी विभागाने वित्त विभागाकडे 1,900 या ठिकाणी 30 कोटींची मागणी केली आहे. आता वित्त विभागाने निधीसाठी मंजुरी दिली की लगेच पैसे जमा होतील. म्हणजेच की एकंदरीत जर शासकीय प्रक्रिया लक्षात घेता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी शासकीय जी प्रक्रिया असते ती लक्षात घेता साधारणपणे अजून 10 ते 15 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच की लवकरच आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आणि या ज्या म्हणजेच की या सर्व काही योजना असतील तर या सर्व योजनांच्या लाभासाठी ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि आधार कार्ड, मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे. आणि सध्या जर बघायला गेलं तर सध्या फक्त म्हणजेच की आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम हे वाटप मध्ये आली असून आता पीक विम्याची रक्कम देखील वाटप केली जाणार आहे. आणि जर कदाचित तुमच्या खात्यावरती अद्याप देखील नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तलाठ्याशी संपर्क साधू शकता जेणेकरून या ठिकाणी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे. आणि जशी पीक विम्याची यादी जाहीर होईल म्हणजेच की जिल्हानिहाय यादी जाहीर होईल किंवा तालुक्याची किंवा मंडळाची यादी या ठिकाणी आपल्याकडे येईल तशी तुम्हाला कळवण्यामध्ये येईल. जर तुम्हाला देखील पीक विम्याची सविस्तर यादी बघायची असेल म्हणजेच की या ठिकाणी यादी आल्यानंतर तुम्हाला देखील या ठिकाणी पीक विम्याची यादी बघायची असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती बघायला मिळेल. आणि ही जर माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.